नमस्कार मित्रांनो, उत्कर्ष स्पर्धा परीक्षा या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण गणित, बुद्धिमत्ता, मराठी, जी के बरोबर येणाऱ्या नोकर भरती संदर्भात नवनवीन अपडेटही देत असतो. पोलीस भरतीविषयी दिनांक 4 जानेवारी 2021चा शासन निर्णय आलेला आहे. तो शासन निर्णय तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मित्रांनो, 2019मध्ये पोलीस भरती निघाली होती. त्यामध्ये SCBC या प्रवर्गामधून जे आपल्या बांधवांनी फॉर्म भरले होते त्याविषयी काय बदल करण्यात आलेला आहे तो आता आपण पाहू. महाराष्ट्र शासन गृह विभागाचा हा निर्णय आहे. पहा, महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास SCBC प्रवर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाची आणि राज्यातील नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्यांचे किंवा पदाचे आरक्षण अधिनियम 2018च्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर माननीय उच्च न्यायालयाने 27/6/2019 रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात सिव्हिल अपील क्रमांक 3123/2020 व इतर याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. सदरील याचिकावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने 9/9/2020 रोजी आदेशान्वये अंतरिम स्थगिती दिलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने SCBC आरक्षणास दिलेल्या उपरोक्त अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून सन 2019 या वर्षामध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार शासन निर्णय पुढील प्रमाणे सूचना देत आहेत. पहा आता काय निर्णय आहे तो. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 9/9/2020 रोजी सिव्हिल अपील क्रमांक 3123/2020 व इतर याचिका यामध्ये दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून सन 2019 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील SCBC प्रवर्गाकरिता आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी यासाठी संबंधित जाहिरातीमध्ये शुद्धीपत्रकाद्वारे आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी. तदनंतर सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची पात्रता ठरविताना खुला प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करून जे उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करत आहेत अशा उमेदवाराचे अर्ज खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात यावेत. तसेच अशी कार्यवाही करताना ज्या उमेदवारांनी SCBC प्रवर्गासाठी विहित केलेल्या परीक्षा शुल्क भरले आहे त्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी केलेल्या परीक्षा शुल्काची रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक फरकाची रक्कम किंवा फी शुल्क भरण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी देण्यात यावा. तसेच सदरहू वाढीव परीक्षा शुल्क कशा पद्धतीने भरण्यात यावे याबाबतचा तपशील संबंधित घटक प्रमुखाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती जाहिरातीच्या शुद्धीपत्रकात करण्यात यावा. मित्रांनो, या सर्व तपशिलाचा अर्थ असा आहे की SCBC या प्रवर्गातून विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना आता खुल्या प्रवर्गात गणले जाईल व खुल्या प्रवर्गातून जी फॉर्म फी आहे ती रक्कम म्हणजे SCBCची रक्कम अधिक खुला प्रवर्ग यांच्या रकमेतील जी फरक आहे तो 15 दिवसाच्या कालावधीत भरण्यात यावा. त्याचबरोबर वयाची मर्यादासुद्धा खुला प्रवर्गानुसारच राहणार आहे. मित्रांनो, SCBC प्रवर्गासाठीची ही सवलत आता नसणार आहे. पुढं काय म्हणते बघा. वरील सूचना या माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली सिव्हिल अपील क्रमांक 3123/2020 व इतर याचिकांमधील निर्णयाच्या तसेच राज्य शासनाने या कामी देण्यात आलेल्या अंतरिम स्थगिती उठवण्याकरिता दाखल केलेल्या अर्जाच्या निर्णयाच्या अधीन राहतील. म्हणजेच पुढं जर आपल्याला पोलीस भरती जर करायची असेल तर न्यायालयाने जे काय अटी दिलेल्या आहेत घालून त्याच्यामध्ये कुठली पुन्हा नवीन याचिका दाखल होऊ नये यासाठी निर्विघ्नपणे पोलीस भरती पार पाडावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय सर्वोच्च न्यायालयातील सिव्हिल अपील क्रमांक 3123/2020 व इतर याचिकांमधून
अंतरिम निर्णयाच्या किंवा अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहील. जर स्थगिती उठली तर हा निर्णय पुढं कदाचित बंदसुद्धा होऊ शकेल आणि ACBCचे जे काय आपल्याला अटी आहेत, नियम आहेत ते पुन्हा लागू होतील. म्हणजेच वरील निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा. आणि 5 नंबरला म्हणते सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो डिजिटल स्वाक्षरीने सांक्षित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, पोलीस भरतीसाठी आपल्याला आता ACBCचं आरक्षण नसून खुल्या प्रवर्गामध्ये त्यांची गणना केली जाईल आणि जे काय वयोमर्यादा असेल खुला प्रवर्गाची तीच वयोमर्यादा आता ACBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागू असणार आहे. अशी ही अपडेट द्यायची होती मित्रांनो. अशीच अपडेट पाहत राहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.